लहानपणी असा भातुकलीचा खेळ खेळायचो, पण कधी वाटलं नव्हतं की आम्ही खरोखरच जेवण बनवू. तर झालं असं की सर्वजण एकत्र आले दादूच्या लग्नासाठी आणि आमचा प्लॅन ठरला की काहीतरी आपण पार्टी करायची. आणि त्या दिवशी दादूची हळद होती. पार्टीला आम्ही बिर्याणी केलेली. बिर्याणी सर्वांनी खाल्लेली आणि रात्री परत तिकडे खायचं होतं. आणि आमच्या मनीषभाईचा फोन येत होता की तुम्ही मंडळी आहात कुठे. तर असा विषय होता की जेवणासाठी सर्वजण वाट बघत होती आणि आई वगैरेने आधीच पुढे आलेला आहे जेवण करायला. तर आम्ही आधीच जेवलो होतो, त्यामुळे आम्हाला कुणालाही भूक नव्हती. इथे नवरदेवाला वगैरे भेटलेलो आणि इथे हळदीची पूर्ण तयारी झालेली आहे. हे पहा, तर नवरदेव यायचा बाकी आहे आणि आम्ही सजून वगैरे आलेलो कारण आम्हाला पिक्चर वगैरे काढायचे होते. आणि जेवणासाठी म्हटलं तर जेवण कुणालाच भूक नव्हती. आम्ही सर्वजण बिर्याणीवर ताव मारून आलेलो होतो आणि कुणालाच सांगितलं नाही की आम्ही बिर्याणी खाल्लेली आहे म्हणून. आणि इथे मनीषभाई जेवणासाठी बोलत होता, जेवण नाही का केलं. तर आई म्हटलेलं आम्हाला नाचायचं आहे म्हणून आम्ही जेवत नाही असं सांगितलेलं. आणि फायनली दादूच पाटावर बसलाय हळदीला. आम्हाला सर्वांना घाई होती दादूसला हळद कधी लावायची. तर आधी एक लाईन लागली होती, ती लाईन संपली आणि नंतर आम्ही लाईन लावलेली. जेंट्स संपले आणि मग नंतर लेडीजची लाईन लागली. तर फायनली आम्ही हळदीला उपस्थित राहिलेलो आणि दादूसला हळद लावलेला एन्जॉय केलेला. हळदीला खूप खूप एन्जॉय केलेला, फोटो वगैरे काढलेले आणि नंतर मग नाचायला लागलेलो. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब